इथं बघा इकडे पैशाचा पाऊस आहे. पैशांचा पाऊस आहे का आपल्याकडे? आहेत कुठे एवढा दिवस? पाहुणे बिवणे गेले काय? मग एवढं लय दिवसात आलं तुम्ही? मग काय चाललं बाकी? हा पैसे का डुप्लिकेट येते? मग डुप्लिकेट आहे का? ओरिजिनल आहेत का? कोण बरं डुप्लिकेट आहेत? तू लोकांना एडा बनवशील. आज इकडं काय आहे? काम आहे काय? काय येत नाही आता इकडं काय आहे? हा का हो? हा काय रे बाबू? बाबू काय करतो रे? ओय आम्ही आलो डोळे चेक करायला आणि इकडं बघा डोळे चेक करायला आणि याची बघा डोळ्यांच्या दवाखान्यात गॅलरी मध्ये उभा राहील. माईंचा चष्मा दिला बनवायला लागले त्याला. हो ना, त्याला झोप पण आले. आईंच्या डाव्या डोळ्यावर थोडीशी चमडी आहे. त्या आईंचं ऑपरेशन करायला लागेल आता. आईंना 10-15 दिवस दवाखान्यात राहायला लागेल. आणि इकडे बाबू बघा, माझी पण लांबची नजर कमी झाली. हे बघा बघा मस्ती बघायची. आता चष्मा घेतो आणि मग बॅक टू होम. दवाखान्यातून जाऊन आम्ही डायरेक्ट घरी आलो आहे. आणि बाबू बघा, बाबूची मस्ती तर वेगळीच असते. आज मठावर जायचा योग आला तर आम्ही नक्की जाणार आहे. डोळे चेक करून आलो, मला नंबर आहे. आणि आता तो चष्मा मी बाहेर बनवायला देईल, आईंचा बनवायला दिला आहे. आणि इकडे माझ्या नवऱ्याचे चोचले सगळे फेस पॅक. चल मठावर जातो ना? नाही येणार ती दादा, नाही येणार ती दादा. चल बाबू, ये चड्डी किसकी है? हाँ चड्डी, चड्डी का मोर पोता ज्यादा. का करते ग? ए बाबू, बाबूची चड्डी बघा. बाबू उभा राहा. बाब्या हे घे चॉकलेट. पीठ मळायला मदत करतो आईंना तो. चड्डी बघा बाबू, उभा राहा. बाबूची चड्डी बघा. चड्डी चड्डी रे, चड्डी पैलवान. आज ॲक्च्युली झालं काय, मी साडी का घातलेली म्हणजे मी इन्स्टाला असं स्क्रोल करता करता बघितलेलं का 28 तारखेला स्वामींची पादुका येणार आहेत आपल्या शहापूरमध्ये. मी बोलली ॲज युजल दत्तगुरू महाराजांच्या मंदिरात आले असतील. मी तिथे सकाळीच एकदम उत्साहाने साडीविडी घालून गेली आणि बघते तर काय मंदिर पण लॉक होतं आणि दर्शन घ्यायला पण नाही भेटला. आणि इथे बोललो आज मठावर जाणार होतो, तर दादा जाणार होते पण त्यांच्या गाडींचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे तो पण कॅन्सल झाला. मग आमचं जर आम्हाला दोघांना जायचं असेल तर मॉर्निंगचंच दर्शन असतो आमचं, नाही तर आमचं इव्हिनिंगला कधीच दर्शन नाही होत. मग सगळा मूडच गेला माझा आजचा. मग आत्ता भाकरी बिकरी बनवल्या, जेवलो बिवलो. आता बसलो आहे मेडिकलला. 12 वाजेपर्यंत बसायचं आहे. बाबूंनी पण लवकरच झोपून घेतला आहे. एवढा वैताग दिला आहे त्याने, बापरे डेंजर. बाबू झोपला आहे, सगळे आईसा पण झोपून घेतील बाबू झोपला आहे म्हणून. आता आम्ही गेल्यावर पण आम्ही फ्रेश होऊ आणि मग आम्ही पण झोपून घेऊ. आईंचे डोळे चेक केले तर आईंना असं ते डॉक्टर बोलले का डोळ्याच्या इथे पडद्याला काहीतरी हे, तर मग आईंचा चष्मा दिला बनवायला. आणि मला पण सांगितलं का मला नजर लांबचा चष्मा आहे असा. मी तिथे चेक केला, बोलले एक तर अजून दुसरीकडनं सजेशन घ्यावा. चष्मा जर लावायला लागलं तर कंटिन्यू लावायला लागेल. आणि विटॅमिन एची गोळी घेते आणि मग गाजर बिजर खाते, तेव्हा कुठे थोडाफार बघते कसा काय फरक आहे. कारण का मला जास्त लांबचं दिसत नाही त्यामुळे गैरसमज होतो. आणि आता बघू पपई बिपई खाऊन काय फरक पडला तर ठीक, नाही तर मग बघू आता काहीतरी इलाज नाही. चष्मा लावायलाच लागेल, परत मला प्रॉब्लेम नको व्हायला. मला कधी कधी असं लांबचं जर असं हे आलं ना तर स्ट्रेस येतो डोक्यावर, त्यापेक्षा आपला चष्मा लावलेला बरा. चलो, आजचा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कीप सपोर्टिंग. थँक्यू.